नमस्कार दर्शको, मी आहे काजल आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। एअर इंडियाच्या बोईंग 777-300 ER 6 वर्षे ग्राउंड केलेल्यानंतर नागपूरहून अहमदाबादसाठी ऐतिहासिक उड्डाण भरत पुन्हा सक्रिय झाला। हा विमान तांत्रिक तक्रारींमुळे 6 वर्षांपूर्वी नागपूरमध्ये थांबवला गेला होता। एअर इंडिया आणि AI इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडच्या टीमने या विमानाला पुन्हा उड्डाणासाठी तयार केले। सध्या हे विमान टेस्ट फ्लाइटसाठी नागपूरहून अहमदाबादकडे रवाना करण्यात आले आणि नंतर परत नागपूरमध्ये आणले गेले। पुढील 4 ते 5 दिवसात हे विमान पुन्हा एअर इंडियाच्या व्यावसायिक सेवेत समाविष्ट होणार आहे। विमानाचे टेस्ट उड्डाण कॅप्टन अरविंद सिंग आणि लेडी कमांडर एनी दिव्या यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली, ज्यात 3 तासांपर्यंत उड्डाणांचे परीक्षण करण्यात आले। इस्रायल आणि इराण यांच्यात वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर खाडी देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांचे घर परतीचा क्रम वेगाने सुरू झाला आहे। शुक्रवारी दम्माम, शारजाह, मस्कट, रियाद आणि जेद्दा येथून 838 प्रवासी विशेष आणि नियमित उड्डाणांद्वारे लखनौ पोहोचले। इंदोरहून अकोला जात असलेल्या खासगी बस NL 07B0694 मध्ये राष्ट्रीय महामार्ग 56 वरील बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा जवळ अचानक आग लागली। या आगीत बसला मोठा नुकसान झाला। सुदैवाने या आगजनीत बसमधील 30 प्रवासी त्वरित बाहेर काढले गेले। नांदुरा दमकल विभागाच्या यशस्वी कारवाईमुळे मोठा अपघात टळला। कामठे पोलीस स्टेशन हद्दीतील नेरी शिवारात उभ्या गहू चुरण्याच्या हार्वेस्टर मशीनला अनियंत्रित ट्रकने धडक दिल्याने 36 वर्षीय मजूर जसा चरण सिंग जागीच ठार झाला। हा अपघात नागपूर जवळपूर राष्ट्रीय महामार्गावर कन्हान नदी पुलाजवळ घडला। ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला। हार्वेस्टर मशीनचे मालक महेश मंगेश घाटोडे यांनी पोलिसांना तक्रार केली असून नवीन कामठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।